आहे. भाजपचे जे खासदार आहेत धैर्यशील पाटील त्यांच्या पत्नी आहेत त्या निलेमा पाटील यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. त्याच वेळेस आपण आणखी एक अपडेट घेऊया. ज्या निर्मला नवले आहेत, आपण कारेगावच्या माजी सरपंच आहेत, त्या निर्मला नवले यांचाही पराभव झालेला आहे. सुदेश, निर्मला नवले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळाली होती. त्यांना सोशल मीडियावरती अधिक प्रसिद्धी त्यांना मिळत असायची. त्या वेळोवेळी आपल्या कामाची प्रसिद्धी ही सोशल मीडियावरती करायच्या आणि त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत होती त्यांना. त्यामुळे एक प्रकारचं त्या ज्या गावच्या सरपंच होत्या त्या गावामध्ये केलेला विकास आणि त्या गोष्टी जे काही निर्णय घ्यायच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सातत्याने शेअर करायच्या. त्यामुळे ते अनेक लोकांशी जोडले जायचे. त्यामुळे असं वाटत होतं की आता गेल्या काही निवडणुकांमध्ये आपल्याला असं दिसून आलंय की सोशल मीडियामध्ये जे स्टार असतात ते निवडणुकीच्या मैदानात स्टार होतीलच असं चित्र पाहायला मिळत नाही. म्हणजे पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण पाहिलं आपण की वसंत मोरे असेल, रुपाली ठोंबरे पाटील असेल, ह्या सोशल मीडियावरती अत्यंत प्रसिद्ध असलेले, अत्यंत फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात असलेले नेते. त्यानंतर आता तुम्ही नवलेंचं उदाहरण दिलं की हे सोशल मीडियावरती अत्यंत प्रसिद्ध असलेले नेते ग्राउंड लेवलवरती तितकेच कार्यक्षम आणि सक्षम असतात का, हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे सध्याचे निकाल आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.